आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे 28 जून रोजी घडलेल्या संशयित विषबाधा प्रकरणात धक्कादायक नवी माहिती समोर आली आहे। उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या 68 वर्षीय द्वारकाबाई ह्याळीज यांच्या शवविच्छेदन अहवालात त्या मृत्यूच्या वेळी उपाशीपोटी असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे। प्राथमिक माहितीनुसार शेतकरी दाम्पत्याने चिकनचे जेवण केल्यानंतर दही खाल्ले आणि त्यानंतर दोघांची प्रकृती अचानक बिघडली होती। या घटनेत द्वारकाबाई ह्याळीज यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, तर त्यांचे पती 78 वर्षीय शांताराम ह्याळीज यांनीही तब्बल 9 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मालेगाव सामान्य रुग्णालयात अखेर प्राण गमावले। दरम्यान शवविच्छेदन अहवालात द्वारकाबाई ह्याळीज यांनी मृत्यूपूर्वी जेवणच केले नसल्याचे नमूद झाल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे। त्यामुळे सुरुवातीला व्यक्त करण्यात आलेल्या अन्नातून विषबाधेच्या शक्यतेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सदर प्रकरणात दोन्ही रुग्ण हे ग्रामीण रुग्णालय नामपूर येथे संदर्भित झाले होते। तर सदर महिला ही ज्यावेळेस ग्रामीण रुग्णालय नामपूर येथे आली तर ती मृत अवस्थेत होती आणि नंतर मग दुसरं रुग्ण जे होतं त्या अवस्थेत असल्यामुळे सामान्य रुग्णालय मालेगाव येथे संदर्भित करण्यात आलं। तर त्या सदर महिलेचं पोस्टमॉर्टम केलं असताना प्राथमिक अहवालात तिच्या पोटात कुठलंही खाल्लेलं अन्न सापडलं नव्हतं आणि बाकी केमिकल अनालिसिस आणि फोरेन्सिकसाठी सदर महिलेचा विसरा हा प्रिझर्व केलेला आहे आणि नाशिक येथे पाठवण्यात आलेला आहे। अद्याप अहवाल अप्राप्त आहे। दोघांच्या अन्नाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्या अहवालाची प्रतीक्षा आहे। या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे। या प्रकरणात आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे। विषबाधेनंतर आईवडिलांना रुग्णालयात दाखल करणारा त्यांचा मुलगा दीपक ह्याळीज हा गेल्या काही दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचा भाऊ महेंद्र ह्याळीज यांनी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। अन्न तपासणीचा अहवाल, शवविच्छेदनातील निष्कर्ष आणि मुलाच्या बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे आखतवाडे येथील या प्रकरणाबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे। मात्र मृत्यूचे नेमके कारण आणि कोणताही घातपात झाला आहे का याबाबत अधिकृत निष्कर्ष प्रयोगशाळेचा अहवाल आणि पोलीस तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे। 29 जूनला सामान्य रुग्णालय मालेगाव येथे शांताराम ह्याळीज वय त्यांच्या 75 जवळपास होता। त्यांना सिरियस अवस्थेत काहीतरी खाल्ल्यामुळे फूड पॉइझनिंग सारखा प्रकार होता, तर त्यांना सिरियस अवस्थेत सामान्य रुग्णालय मालेगाव येथे दाखल करण्यात आलं। त्यांनी हिस्ट्री दिली की ते काहीतरी 3 व्यक्ती होते ज्यांनी काहीतरी खाल्ला आणि एका मातेच्या काहीतरी नामपूरला उपचारादरम्यान किंवा पोचल्यानंतर मृत्यू झाला। या माणसावर आम्ही सामान्य रुग्णालयाला फिजिशियन मार्फत, आमचे जे तज्ज्ञ डॉक्टर अभिषेक मार्फत उपचाराखाली घेण्यात आला, ICUला ॲडमिट करण्यात आला, त्यांना व्हेंटिलेटरवर सुद्धा घेण्यात आला आणि त्यांची प्रकृतीमध्ये काही सुधारणा झाला आणि 5-6 दिवसानंतर आज त्यांच्या सामान्य रुग्णालयाला उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि त्यांच्या पोस्टमॉर्टमसाठी आता बॉडी आम्ही मर्च्युरीला पाठवलेली आहे। आता त्याच्या जे फूड सॅम्पल होता त्याच दिवशी केमिकल अनालिसिससाठी म्हणजे लॅबला पाठवण्यात आलेलं आहे आणि पोलिसांमार्फत ती कारवाई चालू आहे आणि रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला त्याच्या एक्झॅक्ट कॉज ऑफ डेथ होता काय ते आपल्याला माहिती मिळेल।